जय शिवराय मित्रांनो, घरकुलासाठी दिल्या जाणाऱ्या वाढीव 50,000 रुपयांच्या अनुदानासंदर्भात एक अतिशय दिलासादायक अपडेट सध्या समोर आलेला आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून अनुसूचित जाती प्रवर्गातील घरकुल लाभार्थ्यांसाठी वाढीव 50,000 रुपयांचे अनुदान वितरण करण्यासाठी तब्बल 39,86,73,000 रुपयांचा निधी हा वितरित करण्यासाठी मंजुरी ही सध्या देण्यात आलेली आहे. या संदर्भातील महत्त्वाचा शासन निर्णय म्हणजे जी.आर. आज 12 ऑगस्ट 2026 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. मित्रांनो, राज्यातील घरकुल लाभार्थ्यांना वाढीव 50,000 रुपये अनुदान देण्यासाठी शासनाने ही मंजुरी देण्यात आलेली आहे. यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गातील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अशा वेगवेगळ्या प्रवर्गासाठी स्वतंत्र लेखाशीर्षाखाली निधी हा वितरित केला जात आहे. तसेच 4 एप्रिल 2025 रोजी शासनाच्या शासन निर्णयानुसार हे वाढीव 50,000 रुपये अनुदान राज्याच्या हिश्श्यातून पूर्णपणे दिले जात आहे. अनुसूचित जाती प्रवर्गातील राज्यातील 1,61,373 घरकुल लाभार्थ्यांसाठी ही मंजुरी देण्यात आलेली आहे. या लाभार्थ्यांसाठी एकूण 199,33,00,000 रुपयांचा निधी हा मंजूर करून देण्यात आला आहे. त्यापैकी 39,86,73,000 रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी सध्या मंजुरी देण्यात आलेली आहे. मित्रांनो, आज जी.आर. निर्गमित झाल्यामुळे हा निधी वितरित होण्यासाठी मार्ग मोकळा सध्या झालेला आहे. आता लाभार्थ्यांनी योजनेअंतर्गत आपले घरकुल केले आहे की वाढीव 35,000 रुपये अनुदानासाठी पात्र आहात का? अशा पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये लवकरच हे अनुदान जमा होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, या योजनेअंतर्गत एकूण 50,000 रुपयांचे वाढीव अनुदान दिले जाते. यामध्ये 15,000 रुपये सोलारसाठी तर 35,000 रुपये घरकाम बांधकामासाठी वाढून हे दिले जात असते. म्हणजेच घराच्या बांधकामासाठी पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर 35,000 रुपये रोख अनुदान जमा केले जाणार आहे. मित्रांनो, या संदर्भातील अधिकृत शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर देखील पाहू शकता. या जी.आरची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील पाहू शकता, देण्यात आलेली आहे. त्यामुळे हा व्हिडिओ आपल्या घरकुल लाभार्थी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना ही माहिती पोहोचण्यास सोपं जाईल. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.